सो गुड मॉर्निंग एव्हरीबडी. बेसिकली आज आपण काय पाहणार आहोत ते आधी लक्षात घ्या. आजचं आपलं हे वर्कशॉप आहे ते GS जॉग्राफी याबाबतचं आहे. आजच्या GS जॉग्राफीच्या वर्कशॉपमध्ये आपल्याला बेसिकली काय पाहायचं आहे तर आपण उद्यापासून जी बॅच स्टार्ट करतोय, उद्या सोमवारपासून आपण GS जॉग्राफीची बॅच सुरू करणार आहोत. या GS जॉग्राफीच्या बॅचमध्ये आपण नक्की काय घेणार आहोत. ही बॅच जी काही आपली 3-3.5 महिने किंवा फार फार तर 4 महिने चालेल, या बॅचमधून विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय मिळणार आहे याचा आपल्याला एक आढावा घ्यायचा आहे. आणि हा आढावा घेण्याआधी आपण थोडक्यात आपला जो विषय आहे जॉग्राफी विषय, त्या विषयाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. विषयाचा सविस्तर अभ्यास म्हणजे बेसिकली विषयाचा अभ्यासक्रम जो आहे तो आपण पाहणार आहोत. तुम्हाला कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना आधी हे माहिती पाहिजे की त्या विषयामध्ये नक्की काय आहे, विषयात कोणते घटक अंतर्भूत आहेत हे जर आपल्याला कळालं तरच आपण त्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करू शकतो. हे नीट लक्षात घ्या. त्यामुळे सर्वात पहिली पायरी आपल्या आजच्या वर्कशॉपमधली की एकदम थोडक्यात आपण भूगोलाचा सिलेबस जो आहे त्याचा एक आढावा घेणार आहोत की कोणते कोणते घटक आहेत. आणि दुसरं काय तर आपण दुसरं असं आहे की आपण आपल्या बॅचमध्ये त्याबद्दल काय करणार आहोत ते पण आपण इथे पाहणार आहोत. ओके, सो सुरुवात करूयात आपण. आधी आपण सिलेबस अभ्यासक्रमाचा आवाका लक्षात घेऊयात, मग तुम्हाला ते व्यवस्थित समजेल की आपल्याला काय करायचं. सो आता नीट लक्षात घ्या. GS जॉग्राफी सामान्य अध्ययनातला जो भूगोल विषय आहे, हा भूगोल विषय कोणकोणत्या परीक्षांमध्ये आहे तर आपली जी गट ब गट क ग्रुप बी ग्रुप सी कंबाईनची परीक्षा म्हणतो आपण, PSI STI असिस्टंट आणि बाकीची बरीचशी छोटी मोठी पदं आहेत क्लास 3ची, त्या पदांची जी काही पूर्वपरीक्षा होते, मुख्य परीक्षा होते, हे दोन्हीही आपल्याला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात आहेत. त्यामध्ये आपल्याला भूगोल विषय आढळतो. त्याबरोबरीने आपल्याला राज्यसेवेची परीक्षा पूर्वपरीक्षा, त्यामध्ये भूगोल विषय आहे. मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला भूगोल विषय आहे. आता 2024चा जो अटेम्प्ट आहे त्यामध्ये ही राज्यसेवेची मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे आणि 2025 पासून ती डिस्क्रिप्टिव्ह आहे. हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. आणि जेव्हा ती डिस्क्रिप्टिव्ह होईल तेव्हा सुद्धा मुख्य परीक्षेचा GS पेपर 1 त्यामध्ये आपल्याला जॉग्राफीचा भाग आहे, प्लस GS पेपर 3 मध्ये आपल्याला जॉग्राफीचाच एन्व्हायरमेंट हा सेक्शन GS पेपर 3 मध्ये आढळतो. सो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला भूगोल विषय आहे. आणि जर आपण विचार केला पूर्वपरीक्षा तर डेफिनेटली पूर्वपरीक्षेला आपल्याला राज्यसेवेच्या एक साधारणतः 20 प्रश्न तरी भूगोलावर आलेले आढळतात. जर आपण त्या भूगोलाचा अभ्यास व्यवस्थित केला तर ते 20 पैकी 20 मार्क आपण सहज मिळवू शकतो. आणि त्या दृष्टीनेच आपल्याला या बॅचमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. पण हे 20 पैकी 20 मार्क मिळवण्यासाठी आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे तर सर्वात पहिली पायरी, ज्यावेळेस कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस सर्वात पहिली पायरी काय आहे तर त्या संबंधित विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला सविस्तर माहिती असला पाहिजे. जर तुम्ही आयोगाने दिलेला अभ्यासक्रम पाहिला पूर्वपरीक्षेचा तर त्यामुळे तुम्हाला भूगोलाचा अभ्यासक्रम एका वाक्यात दिलेला आहे. महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक आणि सामाजिक व आर्थिक भूगोल. पण या एका वाक्यामध्ये आय रिपीट, ते वाक्य मी पुन्हा रिपीट करतोय, महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा या तिन्हीचा काय करायचं आपल्याला प्राकृतिक आणि सामाजिक व आर्थिक भूगोल आपल्याला अभ्यासायचा आहे. पण या एका वाक्यामध्ये किती मोठं रामायण समाविष्ट आहे हे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना माहिती नसतं. आणि त्यामुळे मग विद्यार्थी फार ब्लाइंडली, फार चुकीच्या पद्धतीने त्या सगळ्या अभ्यासक्रमाला हाताळायची सवय लावून घेतात. आणि यात होतं कसं की ते विद्यार्थी जर चुकीच्या दिशेने अभ्यास करू लागले तर मग त्यांना यश मिळणं शक्य होत नाही. त्यामुळे सर्वात पहिली पायरी काय, अभ्यासक्रम माहिती असला पाहिजे. आज आपण काय अभ्यासक्रम पाहणार आहोत तर आज आपण त्या भूगोलाच्या अभ्यासक्रमाचा एक आवाका पाहणार आहोत की यात कोणते कोणते घटक येतात. त्या प्रत्येक घटकात पुढे सविस्तर काय आहे हे आपण पाहणार, पण जेव्हा आपण तो ॲक्च्युअल अभ्यासक्रम शिकायला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस. त्यामुळे आज आपल्याला फक्त त्याचा एक आढावा घ्यायचा आहे. सो आपण बघूया त्यात काय काय येतंय. ह्या भूगोल विषयामध्ये आपल्याला 2 बेसिक घटक आढळतात बघा. एक आहे प्रादेशिक भूगोल, दुसरा आहे सामान्य भूगोल.
सामान्य भूगोलाला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये जनरल जॉग्राफी आणि प्रादेशिक भूगोलाला आपण काय संबोधतो, रिजनल जॉग्राफी. भूगोलाचा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा घटक जर कुठला असेल तर तो आहे सामान्य भूगोल. कारण या सामान्य भूगोलामध्ये आपल्याला भूगोल विषयाच्या सगळ्या संकल्पनांचा आढावा घ्यावा लागतो. याच्यामध्ये परत आपल्याला दोन घटक दिसतात. एक आहे मानवी भूगोल. या मानवी भूगोलालाच आयोगाने शब्द काय वापरलेला आहे, सामाजिक व आर्थिक भूगोल. पण खरा योग्य शब्द हा आहे मानवी भूगोल. कारण जे काही स्टँडर्ड पुस्तकं आपण पाहतो त्या सगळ्या स्टँडर्ड पुस्तकांमध्ये आपला ह्युमन जॉग्राफी मानवी भूगोल असा उल्लेख आढळतो, पण आपण त्याला सामाजिक भूगोल आर्थिक भूगोल असं सुद्धा म्हणतो. दुसऱ्या बाजूला जो आहे तो आहे सर्वात महत्त्वाचा घटक, तो कोणता आहे, प्राकृतिक भूगोल. आता याच्या अंडर काय काय येतंय ते जरा समजून घ्या. इथे आपल्याला चार घटक आढळत आहेत, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि पर्यावरण भूगोल. इथे आपल्याला लोकसंख्या, वसाहत, आर्थिक भूगोल असे तीन घटक आपल्याला आढळतात. आता इथे बघूयात प्रादेशिक भूगोलामध्ये. ओके, सो हा आहे आपल्या भूगोल विषयाचा अभ्यासक्रम. तुम्ही नीट लक्षात घ्या, इथे आपल्याला दोन कंपोनंट दिसत आहेत, सामान्य भूगोल, प्रादेशिक भूगोल. जो काही सामान्य भूगोल आहे तो भूगोलाचा संकल्पनात्मक भाग. प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास करताना आधी सामान्य भूगोलाचाच अभ्यास केला पाहिजे. जर तुम्हाला सामान्य भूगोलामधल्या संकल्पना समजल्या तरच तुम्हाला प्रादेशिक भूगोल समजू शकतो. या दोन्हीमध्ये फरक काय आहे तर इथे आपण त्या विषयाची मूलभूत संकल्पना अभ्यासतो आणि मग ती संकल्पना आपण एखाद्या प्रदेशाबाबत इथे लागू करतो. हा बेसिक फरक आपल्याला इथे दिसून येणार आहे. आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात पुढे. ज्यावेळेस आपण म्हणतोय सामान्य भूगोलामधला पहिला घटक प्राकृतिक भूगोल, याला फिजिकल जॉग्राफी असं आपण इंग्रजीमध्ये संबोधतो. फिजिकल जॉग्राफी किंवा प्राकृतिक भूगोल हा भूगोल विषयाचा गाभा, हार्ट ऑफ जॉग्राफी, कोर ऑफ जॉग्राफी म्हणून ओळखला जातोय. काय, प्राकृतिक भूगोल. हे नीट लक्षात ठेवा, कारण या प्राकृतिक भूगोलामध्ये आपण पृथ्वीचा सर्वंकष अभ्यास करतो. भूगोल काय आहे, भूगोल म्हणजे पृथ्वीचा अभ्यास. या पृथ्वीचा सर्वंकष अभ्यास करणारा विषय कोणता तर तो आहे प्राकृतिक भूगोल. या प्राकृतिक भूगोलात आपल्याला हे चार घटक दिसत आहेत. हे चार घटक बघा काय आहेत, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि पर्यावरण. आता नीट लक्षात घ्या या प्रत्येकात काय आहे आणि मग याचा इकडे काय संबंध. मी मगाशी जे म्हणालो की आधी हे अभ्यासायचं आणि मग तिकडे जायचं, असं का ते तुम्हाला आता कळेल. नीट लक्षात घ्या, भूरूपशास्त्रामध्ये आपण पृथ्वीचं जे शिलावरण आहे, पृथ्वीचं सर्वात बाहेरचं आवरण, शिला म्हणजे खडक, खडकाने बनलेल्या या शिलावरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करताना त्या शिलावरणामध्ये होणारे बदल, त्या शिलावरणामध्ये घडणाऱ्या घटना जसं की ज्वालामुखी, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, त्यानंतर बाकीच्या ज्या घटना आहेत, पृथ्वीच्या अंतरंगाची रचना कशी आहे, शिलारस कसा निर्माण होतो, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्या अभ्यासामध्ये आपण वेगवेगळी भूरूप अभ्यासतो. भूरूपांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून भूरूपशास्त्र. ही भूरूप काय असतात तर आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वत, टेकड्या, डोंगर, पठारं, मैदानं दिसतात, यांना आपण म्हणतो भूरूप.
ह्या भूरूपांची निर्मिती होत असते, या भूरूपांचा विनाश होत असतो, हे कशा प्रकारे होतं ते आपल्याला इथे कळणार आहे. सो नीट लक्षात घ्या, हे भूरूपशास्त्र जे आहे हे भूरूपशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे. आता ज्या वेळेस तुम्ही इथे भूरूपशास्त्राचा अभ्यास पूर्ण करता, क्लिअर, मग तुम्हाला कळतंय पर्वत, पठारं, मैदानं ही भूरूप कशा प्रकारे निर्माण होतात का. मग लगेच तो अभ्यास तुम्ही एका प्रदेशाबाबत लागू करायचा आहे. कोणत्या प्रदेशाबाबत लागू केला, समजा तुम्ही लागू केला भारताबाबत, मग तुम्ही तिथे काय अभ्यासणार, तर याच्या ऍप्लिकेशनला इथे आपण काय म्हणणार, भारताची प्राकृतिक रचना. भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये भारताचे कोणते कोणते भाग आहेत, हिमालय पर्वत, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्पीय पठार, पूर्व पश्चिम किनारपट्टी आणि महासागरी बेटे. ही जी भारतामधली भूरूप आहेत त्यांची निर्मिती कशा प्रकारे झाली, त्यांची भौगोलिक वैशिष्ट्य काय, हे इथे अभ्यासायचं. इथे तुम्ही काय अभ्यासणार, तेच महाराष्ट्राबाबत, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, ज्यामध्ये कोकण किनारपट्टी, त्या कोकण किनारपट्टीचे दोन भाग, खलाटी वलाटी, उत्तर कोकण दक्षिण कोकण, त्यानंतर सह्याद्री पर्वत, त्यानंतर महाराष्ट्र पठार, ही आणि त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये जे काही इतर डोंगर टेकड्या आहेत त्या सगळ्याचा अभ्यास आपण करणार महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये. हे दोन घटक आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. हा तिसरा घटक तितका महत्त्वाचा नाहीये. याच्यावर प्रश्न येतात पण फार कमी संख्येमध्ये प्रश्न असतात. प्रश्न सर्वात जास्त येणार आहेत भारतावर, त्यानंतर महाराष्ट्रावर आणि मग जगाच्या भूगोलावरती. म्हणून मी हा क्रम मांडलेला आहे, हे नीट लक्षात घ्या. अभ्यास करताना आपण त्या पद्धतीनेच प्रायोरिटी द्यायची आहे आणि आपण अभ्यास करताना या सर्वांचा करणार आहोत. जगाच्या भूगोलात काय येणार आहे, जगाच्या भूगोलामध्ये फार आपल्याला खोलात जायचं नसतं, तिथे आपल्याला फार मोजक्या गोष्टी बघायच्यात. म्हणजे कसं बघा, जगामध्ये जे खंड आहेत त्या खंडांची प्राकृतिक रचना थोडक्यात अभ्यासायची. म्हणजे दक्षिण अमेरिका खंड, या खंडामधली सर्वात उंच पर्वतरांग कोणती, तर अँडीज पर्वतरांग. आफ्रिका खंडातली उंच पर्वतरांग कोणती, अटलास रांग. त्यातली महत्त्वाची शिखरं कोणती, तिथले महत्त्वाचे पठारं कोणती, एवढाच एक वरवर अभ्यास आपल्याला जगाच्या प्राकृतिक रचनेचा करावा लागतो. तिथं खोलात जायचं नाही. खोलात जायचंय कुठे, या दोन घटकामध्ये. इथे मात्र तुम्हाला प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आकडेवारीनिशी, वस्तुनिष्ठ माहितीनिशी तोंडपाठ असली पाहिजे. ही तोंडपाठ होऊ शकते, कधी होऊ शकते, ज्यावेळेस तुमची इथली मूलभूत संकल्पना क्लिअर असेल त्यावेळेसच ते होऊ शकतं. त्यामुळे आपण आधी इथली संकल्पना क्लिअर करणार, आपण बॅचमध्ये आधी हा टॉपिक मधली संकल्पना क्लिअर करणार आणि मग ह्या घटकांकडे जाणार. आता तसंच पुढे जाऊयात आपण. पुढचा घटक बघा, हवामानशास्त्र. त्या शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल इथे आपण कशाचा अभ्यास करणार, तर हवामानाचा अभ्यास करणार. नीट लक्षात घ्या, पृथ्वीच्या सभोवती जे वातावरण आहे या वातावरणामध्ये वेगवेगळ्या हवामानशास्त्रीय घडामोडी घडत असतात. पृथ्वी सभोवतालच्या वातावरणामध्ये ज्या काही वेगवेगळ्या घटना घडतायत त्या कशामुळे घडतात त्याचा सविस्तर अभ्यास करायचा. हा अभ्यास अगदी बेसिक गोष्टीपासून सुरू होतो. कोणत्या गोष्टी, तर वातावरणाची रचना काय, वातावरणामध्ये घटक कोणते आहेत, हवेचं तापमान, या तापमानावर आधारित हवेचा दाब, हवेच्या दाबातील फरकामुळे निर्माण होणारे वारे, मग वाऱ्यांचे प्रकार, ग्रहीय वारे, त्यामध्ये व्यापारी, प्रतिव्यापारी, ध्रुवीय, स्थानिक वारे, खूप सारे स्थानिक वारे आहेत त्यांचा अभ्यास. त्यानंतर मान्सून, जेट प्रवाह, वायुराशी आणि आवर्त, ज्याला आपण साध्या भाषेत चक्रीवादळ म्हणतो ते. इथे या सगळ्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास आपण केला की मग आपण लगेच इकडे जाणार. सर्वात महत्त्वाचा घटक ज्यावर अनेकदा प्रश्न येतात, काय, भारताचे हवामान. भारतामध्ये ऋतू किती आहेत, कोणत्या ऋतूमध्ये काय कंडिशन असते, भारतामधला मान्सून. आता तुम्ही पाहिलं असेल की गेल्या कित्येक दिवसापासून पाऊस जरा थांबलाय. आपण पेपरमध्ये वाचतो की मान्सूनने ब्रेक घेतला. मग हे मान्सून मधील खंड किंवा मान्सून ब्रेक म्हणजे काय असतं, हा मान्सून निर्माण कसा होतो, या भारतीय मान्सूनच्या निर्मितीचे सिद्धांत कोणते कोणते आहेत ते सविस्तर आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. तोच अभ्यास आपण महाराष्ट्राला लागू करतो, कारण महाराष्ट्र काही भारतापासून वेगळा नाहीये. जे हवामान भारताला लागू आहे तेच महाराष्ट्राला आहे. मग महाराष्ट्राच्या हवामानात वेगळं काय अभ्यासायचंय, तर महाराष्ट्रापुरती वस्तुनिष्ठ माहिती बारकाईने अभ्यासायची. की महाराष्ट्राचं हवामान भारताचं हवामान सेम आहे, पण महाराष्ट्रा अंतर्गत जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी पाऊस सारख्या प्रमाणात पडतो का, नाही. सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, सर्वात कमी पाऊस कुठे पडतो, महाराष्ट्रात प्रदेशानुसार, जिल्ह्यानुसार पावसाचं वितरण कसं आहे, ही जी वस्तुनिष्ठ माहिती आहे ती आपल्याला इथे कळेल. आता इथे एक गंमत लक्षात घ्या, थोडं खोलात सांगतोय मी, कदाचित तुम्हाला समजणार नाही, पण अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. की महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण किनारपट्टीवर भरपूर पाऊस पडतो, सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर भरपूर पाऊस पडतो, शिखरावर भरपूर पडतो आणि सह्याद्रीचं शिखर ओलांडून आपण पठाराकडे आलो की आपण काय म्हणतो, पर्जन्य छायेच्या प्रदेशात आलो आणि मग पुढे उतरलात की पाऊस कमी आहे.
पण जर तसंच तुम्ही विदर्भाच्या पूर्व टोकाला गेलात, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, तर तिथे पाऊस परत प्रचंड वाढतोय, अगदी 150 सेंटीमीटर पर्यंत जातो. मग असं का? त्या पूर्व विदर्भापासून लगेच परत आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे सह्याद्रीकडे यायला लागलो की पाऊस थोडा थोडा कमी कमी होत जातो आणि मग पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सर्वात कमी. हे जे वितरण आहे पावसाचं, ही आकडेवारी तर आपण पाठ करू, पण ती आकडेवारी पाठ करण्यापूर्वी आपण त्याचा संकल्पनात्मक भाग जर लक्षात घेतला की मान्सूनच्या 2 शाखा, अरबी समुद्रावरील शाखा, बंगालच्या उपसागरावरील शाखा, या 2 शाखा कशा पद्धतीने महाराष्ट्रात प्रवेश करतात, कोणती शाखा कुठे पाऊस जास्त देऊ शकते आणि का, कोणती शाखा कुठे पाऊस कमी देते आणि का, हे आपल्याला इथं कळतं. हे जे कळतंय ते जर व्यवस्थित समजलं तर आपण ती माहिती व्यवस्थित लक्षात ठेवू शकतो. सो मूळ उद्देश काय आपला, की मूळ मुद्दा काय आपला, की हवामानशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आधी व्यवस्थित समजून घ्या, ऑटोमॅटिक हे आपलं क्लिअर होतं. ओके, पुढे जाऊयात आपण आता. त्याच्या पुढचा घटक बघा आता, तो आहे सागरशास्त्र. हा सर्वात छोटा घटक आहे आपल्या अभ्यासक्रमामधला आणि यावर आलेले प्रश्न अतिशय मोजके आहेत. जर तुम्ही प्रिलिमचा विचार केला तर प्रिलिममध्ये या घटकावर गेल्या 10-12 वर्षामध्ये जेमतेम 4 ते 5च प्रश्न आलेले आहेत. पण प्रश्न आले आहेत, आणखी जास्त प्रश्न येऊ शकतात, म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मुख्यच्या अभ्यासक्रमामध्ये सागरशास्त्राचा उल्लेख नाही, पण तरी सुद्धा प्रश्न येऊ शकतो. प्रिलिममध्ये त्याचा समावेश आहे, त्यामुळे अभ्यास करावा लागणारच आहे. सागरशास्त्रात आपण काय अभ्यासतोय तर सागराच्या तळावरची भूरूप. जसं आपण खंडावर बघतो कुठे पर्वत आहे, पठार आहे, मैदान आहे, तसं सागराच्या तळाशी काय भूरूप आहेत ते आपण पाहत असतो. या सगळ्याचा अभ्यास करायचा. त्यानंतर पाण्याच्या ज्या हालचाली आहेत, सागर जलाच्या हालचाली, लाटा त्या कशा निर्माण होतात, भरती ओहोटी कशी होते, सागराचे प्रवाह, या सगळ्याचा सविस्तर अभ्यास आपण इथं करणार आहोत स्टेप बाय स्टेप. त्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे समुद्राच्या पाण्याची चव जी खारट लागते, ती खारट का लागते हे थोडंसं आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासायचं असतं. त्याबरोबर सागर जलाचं तापमान अभ्यासायचं आहे. समुद्रामधून आपल्याला जी काही साधन संपत्ती मिळते त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आता यामध्ये ज्या काही सागरशास्त्रात मूलभूत संकल्पना तुम्ही अभ्यासणार आहात त्या संकल्पनांची इथे ऍप्लिकेशन करावी लागत नाही. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा घटक लक्षात घ्या, तो म्हणजे पर्यावरण भूगोल. सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट नीट लक्षात ठेवली पाहिजे की हा जो पर्यावरण भूगोल आहे तो सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याचं कारण लक्षात घ्या. तुम्ही कंबाईन परीक्षेचा विचार केला तर कंबाईन परीक्षेचा जो मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे रिवाइज केलेला, त्यामध्ये पर्यावरण घटकाला सेपरेट वेटेज दिलेला आहे, त्याचा वेगळा उल्लेख केलेला आहे. तुम्ही राज्यसेवेचा जर अभ्यासक्रम पाहिला तर त्यामध्ये सुद्धा प्रिलिमच्या अभ्यासक्रमामध्ये भूगोलाचा सिलेबस दिल्यानंतर खाली शेवट एक वाक्य पर्यावरणाबाबत दिलंय, म्हणजे पर्यावरणाला त्यांनी सेपरेट स्थान, सेपरेट महत्त्व दिलेलं आहे. तुम्ही राज्यसेवा मुख्यचा सिलेबस पाहिला ऑब्जेक्टिव्हचा तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पर्यावरणाचा टॉपिक सेपरेटली दिसून येतोय. जर तुम्ही राज्यसेवेचा मुख्यचा डिस्क्रिप्टिव्हचा सिलेबस पाहिला तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला GS1 भूगोलमध्ये पर्यावरणाचा सिलेबस न देता GS3 मध्ये पर्यावरण सेपरेट दिलेलं आहे. यावरून तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की पर्यावरण हा घटक आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. हा पर्यावरण घटक जो आहे त्या पर्यावरण घटकाचा अभ्यास करताना आपल्याला आधी कळालं पाहिजे की या पर्यावरणात आपल्याला काय अभ्यासायचं आहे. तर बेसिकली पर्यावरणात 2च गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. एक म्हणजे पर्यावरणाची नॉर्मल नैसर्गिक स्थिती, नॉर्मल कंडिशनमध्ये पर्यावरण कसं असतं हा एक मुद्दा नीट समजून घ्या. मग तुम्हाला समजेल की त्या पर्यावरणामध्ये बिघाड, पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यावरणाची हानी कशा प्रकारे होते. जे काही प्रश्न येणार आहेत ते सर्वाधिक प्रश्न म्हणजे पर्यावरण टॉपिकवर कुठल्याही परीक्षेत आलेल्या प्रश्नांपैकी 90% प्रश्न हे आपल्याला कशावर दिसतात, पर्यावरणाच्या ऱ्हासावर दिसतात. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ग्लोबल वॉर्मिंग, हरितगृह परिणाम, जागतिक तापमान वाढ आणि त्यातून होणारा हवामान बदल, ओझोनच्या थराचा ऱ्हास, वाळवंटीकरण, पाणथळ भूमींचा ऱ्हास, प्रवाळ भित्तिकांचा ऱ्हास, आम्लवर्षा आणि विविध प्रकारचं प्रदूषण. या 6-7 घटकांचा सखोल अभ्यास आपल्याला करावा लागतो. म्हणजे पाणथळ भूमी काय असतात, त्यांचं महत्त्व काय, त्यांचा ऱ्हास कशामुळे होतो, त्यांचा ऱ्हास झाला की काय समस्या उद्भवतात आणि मग त्यांचा ऱ्हास थांबवण्यासाठी भारत, महाराष्ट्र आणि जग या पातळीवर काय प्रयत्न केलेले आहेत, कोणते करार, कोणते कायदे झालेले आहेत, या सगळ्यावरती आधारित प्रश्न येत असतात.
सो याचा अभ्यास करताना आपण फार काळजीपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण आपल्या बॅचमध्ये लेक्चरमध्ये याला सेपरेट वेटेज देऊन अभ्यास करणार आहोत. आता याची देखील तिकडे अशी वेगळी अंमलबजावणी नाही. फार तर काय येतंय की भारत महाराष्ट्र या भागामध्ये केलेले काही कायदे करार असतील तर ते आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. जगाच्या पातळीवर केलेले कायदे करार नियम आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्याकरताचे. सो हा झाला प्राकृतिक भूगोलाचा भाग. आता आपण जातोय मानवी सामाजिक भूगोलाकडे. मगाशी मी तुम्हाला म्हणालो की प्राकृतिक भूगोल कशाचा अभ्यास करतोय? पृथ्वीचा. मग मानवी भूगोल कशाचा अभ्यास करतो? तर या शब्दातच सर्व काही येते. मानव आणि मानवाच्या सामाजिक आर्थिक प्रक्रिया याचा अभ्यास आपण मानवी भूगोलामध्ये करत असतो. या मानवी भूगोलामध्ये आपल्याला 3 टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये दिसत आहेत. पहिलं म्हणजे मानवी लोकसंख्येचा अभ्यास, दुसरं म्हणजे मानवाच्या वसाहतींचा अभ्यास, तिसरं म्हणजे मानवाच्या आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास. नीट लक्षात घ्या, लोकसंख्या भूगोल ज्यावेळेस आपण अभ्यासतोय त्यावेळेस मानवाची जी लोकसंख्या आहे, जो मानवाचा समुदाय आहे त्याचा अभ्यास आपण करतो. त्या अभ्यासामध्ये बहुतांश माहिती ही आकडेवारीच्या स्वरूपातली वस्तुनिष्ठ आहे. म्हणजे लोकसंख्या वृद्धी, वार्षिक वृद्धी, दशवार्षिक वृद्धी, लोकसंख्येचं वितरण, ते वितरण मोजण्यासाठी आपण वापरतो ती लोकसंख्येची घनता, लिंग गुणोत्तर, जन्मदर, मृत्यूदर यासारखी जी काही आकडेवारी आहे त्यामध्ये आपण त्या गोष्टीचा अर्थ समजून घेऊन ती आकडेवारी भारत महाराष्ट्राबाबत व्यवस्थित अभ्यासायची आहे. मग संकल्पनात्मक भाग काय यामध्ये? तर लोकसंख्या विषयक समस्या काय आहेत, लोकसंख्येबाबतचे जे सिद्धांत आहेत, माल्थुसचा सिद्धांत, मार्क्सचा सिद्धांत आणि लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, हे 3 सिद्धांत आपल्याला माहिती असले पाहिजेत. कारण या 3 सिद्धांतांवरती मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातली आणि पूर्व परीक्षा राज्यसेवा यामध्ये प्रश्न आलेले आहेत. आणि क्वचित प्रसंगी कंबाईनच्या परीक्षेमध्ये सुद्धा लोकसंख्या संक्रमणावरती या सिद्धांतावर प्रश्न आलेला आहे. संख्या कमी आहे पण प्रश्न आलेला आहे. त्यामुळे आपण या सिद्धांतांचा अभ्यास इथे व्यवस्थित खोलात करणार आहोत. हे झालं. मग जातोय आपण वसाहत भूगोलाकडे. या वसाहत भूगोलात काय अभ्यासायचे? 2च गोष्टी, ग्रामीण वसाहती, नागरी वसाहती. भारत हा विकसनशील देश आहे. या विकसनशील देशामध्ये आपल्याला काय दिसतंय तर शहरीकरण, नागरीकरण मोठ्या प्रमाणात होते आणि मग त्या शहरीकरणादरम्यान अनेक समस्या उद्भवतात. त्या समस्या काय आहेत, त्या समस्यांचं सोल्युशन काय, त्या भारतामधल्या नागरीकरणाच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने काय काय उपाय राबवलेले आहेत या सगळ्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. हे नीट लक्षात घ्या. क्लिअर? सो अशा पद्धतीने आपण इथे वसाहत भूगोल करू. आर्थिक भूगोल हा अभ्यासक्रमातला एक खूप मोठा घटक आहे. अतिशय सोपा आहे पण त्याचा आवाका मोठा आहे. त्यामधली वस्तुनिष्ठ माहिती खूप जास्त आहे. यात काय अभ्यासतो आपण? यात 2च गोष्टी आपण अभ्यासतो. एक, पृथ्वीवरची नैसर्गिक साधन संपत्ती आपण अभ्यासणार आहोत आणि दुसरं काय अभ्यासणार आपण? मानवाच्या आर्थिक प्रक्रिया. पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे. कायम लक्षात ठेवा, पृथ्वीवर 7 प्रमुख प्रकारची साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याला उपलब्ध आहे. कोणती? मृदा संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, पशुसंपत्ती, खनिज संपत्ती आणि ऊर्जा संपत्ती. 6 झाले. 7वी या 6 पेक्षा सर्वात महत्त्वाची ती म्हणजे मानव संसाधन, मनुष्यबळ, ह्युमन रिसोर्स. त्यापैकी 7व्या ह्युमन रिसोर्सचा अभ्यास आपण कुठे केला? ऑलरेडी आपण लोकसंख्या भूगोलात केलेला आहे. उरलेल्या 6 मृदा, जल, वन, पशु, खनिज, ऊर्जा या 6 साधन संपत्तीचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. हा अभ्यास करायचा म्हणजे काय करणार आपण? इथे आपण एवढंच अभ्यासणार की जगामध्ये कुठे लोह खनिजाचे साठे आहेत, भारतामध्ये कुठे आहेत, महाराष्ट्रात कुठे आहेत. जे काही प्रमुख साधन संपत्तीचे साठे आहेत त्याचा अभ्यास आपल्याला या 3 प्रदेशाबाबत करायचा आहे. प्रश्न वारंवार त्याच्यावर येतात. हा एक भाग झाला आर्थिक भूगोलाचा. आर्थिक भूगोलाचा दुसरा भाग जो आहे तो काय आहे तर त्यामध्ये आपल्याला मानवी आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करावा लागतो. मानवी आर्थिक प्रक्रिया म्हणजे काय तर मनुष्य पोट भरण्यासाठी जे काम करतो त्याला आपण मानवी आर्थिक प्रक्रिया म्हणतो. मी इथं लेक्चर घेतोय. का लेक्चर घेतोय तर ते माझ्या उपजीविकेचं साधन आहे. माझं पोट भरण्यासाठी, माझा चरितार्थ चालवण्यासाठी मी लेक्चर घेतो. म्हणजे ही झाली माझी आर्थिक प्रक्रिया. माझ्या आर्थिक प्रक्रियेला आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकणार? तृतीय आर्थिक प्रक्रिया. मानवी आर्थिक प्रक्रिया आपण बेसिकली 3 मध्ये डिव्हाइड करतो. कोणत्या 3?
प्राथमिक आर्थिक प्रक्रिया, ज्यामध्ये शेती, पशुपालन, मासेमारी, लाकूडतोड, खाणकाम याचा समावेश होतो. द्वितीय आर्थिक प्रक्रिया म्हणजे इंडस्ट्री, उद्योगांमध्ये काम करणारे लोक. तृतीय आर्थिक प्रक्रिया म्हणजे सेवा क्षेत्र. या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. मग तो अभ्यास करताना आपण भारतामधील शेती, भारतामधील उद्योग, महाराष्ट्रातील शेती, महाराष्ट्रातील उद्योग याचा सविस्तर अभ्यास करत असतो. ओके, सो या प्रकारे आर्थिक भूगोलाचा अभ्यास झाला. या तीनहीचा लोकसंख्या, वसाहत, आर्थिकचा अभ्यास करताना त्यातील वस्तुनिष्ठ माहिती आपण भारत, महाराष्ट्र, जग या संदर्भात अभ्यासणार आहोत. सो सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या. शेवट आपल्याला 7 टॉपिकचा अभ्यास करायचा. कोणते 7 टॉपिक? 1, 2, 3, 4 भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, पर्यावरण भूगोल आणि मग लोकसंख्या, वसाहत, आर्थिक भूगोल. या 7 टॉपिकचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि या 7 टॉपिकचा भारत, महाराष्ट्र, जगासंदर्भात जे काही असणार आहे ते त्याच्या कंटिन्युएशनमध्ये आपण अभ्यासणार आहोत. हे एवढं सगळं जर तुम्ही अभ्यासलं तर तुमचा भूगोल विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. हा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला कंबाईन पूर्वपरीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्यमध्ये दिसून येतो. आता याच्या व्यतिरिक्त आणखी काय आहे? तर याच्या व्यतिरिक्त आणखी 2 घटक आहेत की जे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह परीक्षेसाठी अभ्यासायचे आहेत. 2024ची जी काही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होणार आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्यामध्ये आपल्याला हे 2 घटक अभ्यासावे लागतील. ते 2 घटक कोणते ते लक्षात घ्या. एक आहे त्यामध्ये कृषी. या कृषीमध्ये आपल्याला काय अभ्यासावं लागतं? यामध्ये आपल्याला एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे मृदा. याला आपण 3 स्टार म्हणूयात, कारण याच्यावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या सर्वात जास्त असते. त्यानंतर दुसरा बघा, जल व्यवस्थापन. याच्यावर फार मोठ्या संख्येत नाही पण थोडेफार प्रश्न येतात. आणि तिसरा आहे कृषी परिस्थितिकी. याचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. का नाही? कारण कृषी परिस्थितिकीमध्ये जे काही टॉपिक्स आहेत ते सगळे टॉपिक्स आपल्याला कुठे दिसत आहेत? ते आपल्याला पर्यावरण भूगोलामध्ये अभ्यासावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यावरण भूगोलाचा अभ्यास करताना कृषी परिस्थितिका अभ्यास पूर्ण होणार आहे. याच्या व्यतिरिक्त जी काही राज्यसेवा मुख्य परीक्षा कुठली ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातली आहे त्या परीक्षेसाठी आणि कंबाईनची जी मुख्य परीक्षा आहे नवीन सिलेबस नुसारची, त्या कंबाईन मुख्यमध्ये एक नवीन घटक ऍड झालेला आहे, तो म्हणजे दूरसंवेदन. दूरसंवेदनाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये अतिशय सविस्तर अभ्यास आहे. राज्यसेवा मुख्य ऑब्जेक्टिव्हला तर खूपच सविस्तर आहे, तेवढा सविस्तर नाही पण आहे. कंबाईन मुख्यला काय आहे? त्यामध्ये एरोस्पेस टेक्नॉलॉजी. एरोस्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे आपण अवकाशामध्ये जे काही उपग्रह सोडतो ते उपग्रह आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञानाचा अभ्यास इथं करायचा आहे. तुम्ही जर आजचा पेपर वाचला असेल तर भारतापाठोपाठ रशियाने देखील चंद्रावर यान पाठवलं होतं. पण आजची बातमी काय सांगते का त्या रशियन यानाचं गणित चुकलेलं आहे. त्यांचं ते जे चंद्र मोहीम आहे, मिशन आहे, ते धोक्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या यानाने कक्षा बदलायला पाहिजे होती ती कक्षा बदलण्यास ते यान असमर्थ ठरलेलं आहे. आता वी डोंट नो पुढे काय होईल ते झालेला प्रॉब्लेम दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतायत, पण तो कितपत दुरुस्त होईल न होईल वी डोंट नो. आता ज्यावेळेस आपण ही बातमी वाचतो त्यात 2 भाग आहेत, लक्षात घ्या. एक पूर्णपणे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून की रशियाचं मिशन, त्या मिशनचं नाव काय, ते चंद्रावर यान कुठे उतरवणार आहेत, त्यांनी वापरलेल्या प्रक्षेपकाचं नाव काय, हा एक भाग झाला. दुसरा भाग काय की ती जी कक्षा आहे कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे ते यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे आणि कशा पद्धतीने उतरणार आहे, हा तांत्रिक भाग झाला. या दोन्ही गोष्टीचा अभ्यास आपल्याला इथे करावा लागतोय आणि हा सगळा अभ्यास तुम्हाला आहे सायन्स टेक्नॉलॉजी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात सुद्धा. तिथे तुम्ही तो अभ्यासालच, पण इथे आपल्याला तो अभ्यासायचा आहे कशाच्या दृष्टिकोनातून? तर पूर्णपणे भूगोलाच्या दृष्टिकोनातून. सो इथे आपण हा अभ्यास सविस्तर करणार आहोत. यामध्ये उपग्रहाला अवकाशात पाठवण्यासाठीचा प्रक्षेपक हा तांत्रिक भाग झाला. हा अभ्यासक्रम कसा आहे? तांत्रिक. आणि त्याच्याशी संबंधित काय? चालू घडामोडी. हे सगळं आपल्याला इथे अभ्यासायचं आहे.
आता जे उपग्रह आपण पाठवतो त्या उपग्रहांमधले काही उपग्रह कशाचं काम करतायत? दूरसंवेदनाचं, रिमोट सेन्सिंगचं. मग ते रिमोट सेन्सिंगचं काम का आहे, ते सेन्सर्स कसे असतात, ते कशा पद्धतीने काम करतात, हा सगळा तांत्रिक अभ्यास आपण इथं पूर्ण करू. हा तांत्रिक संकल्पनात्मक भाग कळाला की मग तुम्ही काय अभ्यासू शकता? चालू घडामोडी. हे एकदा कळालं की लगेच तुम्हाला चालू घडामोडी झटकन समजतात. सो आधी आपण फोकस कशावर करायचंय? हा कन्सेप्च्युअल टेक्नॉलॉजिकल पार्ट. ओके, मग याच्यामध्ये सगळं आलं, ते जीपीएस आलेलं आहे. रिमोट सेन्सिंग मध्येच आपण जीपीएसचा अभ्यास करणार. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक नव्याने ऍड केलेला घटक म्हणजे GIS. हे GIS काय असतं ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, भौगोलिक माहिती प्रणाली. ही भूगोल विषयाची एक स्वतंत्र शाखा आहे. नव्याने उदयास आलेली भूगोल विषयाची ही एक स्वतंत्र शाखा आहे. ही शाखा काय करते हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं. एक साधं उदाहरण लक्षात घ्या. आत्ता मान्सूनचे दिवस आहेत. नैऋत्य मान्सून भारतामध्ये प्रवेश केलेला आहे. काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी पाऊस पडत नाही. तुम्ही जर गव्हर्नमेंट चॅनल दूरदर्शनवरच्या बातम्या पाहिल्या तर त्या बातम्यांमध्ये ते हवामानाचा अंदाज सांगतात बघा. त्या हवामानाच्या अंदाजामध्ये ते एक वाक्य नेहमी वापरतात, उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रानुसार मान्सूनने बंगालच्या उपसागरात प्रवेश केलेला आहे. उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रानुसार म्हणजे उपग्रहाने केलेल्या कशानुसार? रिमोट सेन्सिंगनुसार. मग तुम्हाला एक ब्लॅक अँड व्हाईट चित्र दिसतं त्या स्क्रीनवरती, ज्यामध्ये भारताची आउटलाईन आणि काही पांढरे पुंजके उभ्या आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्त रेखावृत्त दिसतात. हे काय? उपग्रह वातावरणात उंचावर आहे, तिथून तो छायाचित्र घेत असतो, दूर संवेदन करत असतो, दुरून एखाद्या गोष्टीचं तो निरीक्षण करत असतो. त्याने घेतलेले फोटो आता कोणाकडे पाठवले जातात? ते पाठवले जातात GIS नावाच्या सॉफ्टवेअरकडे. हे सॉफ्टवेअर त्या फोटोंचा अभ्यास करतं आणि त्या अभ्यासातून तुम्हाला ते काय काढून देतंय? निष्कर्ष काढून देतं. सो GIS हे काय आहे? हे सॉफ्टवेअर आहे. भूगोलातल्या माहितीचा अभ्यास करून त्या अभ्यासातून काहीतरी निष्कर्ष काढण्याचं काम कोण करणार आहे? GIS सॉफ्टवेअर करणार आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. बरीच मुलं GPS GIS ला कंबाईन करतात, ते एकच आहे असं समजतात. असं नाहीये. हा एक भाग वेगळा आहे, हा भाग वेगळा आहे. हे आपण समजून त्याचा अभ्यास केला पाहिजे. हा सुद्धा पूर्णपणे तांत्रिक घटक आहे. हे सॉफ्टवेअर कोण तयार करतं? तेथे दोन व्यक्ती मदत करतात. एक असतो संबंधित विषयातला भूगोल तज्ज्ञ आणि दुसरा असणारे सॉफ्टवेअर इंजिनियर. जो भूगोल तज्ज्ञ आहे, हवामान शास्त्रज्ञ, त्याला माहिती आहे हवामानाच्या घटनांचं सगळं ज्ञान आहे, आणि सॉफ्टवेअर इंजिनियरला सॉफ्टवेअर कसं बनवायचं याचं ज्ञान आहे. ह्या दोघांचा एकत्रित परिणाम म्हणजे काय? असं सॉफ्टवेअर की जे हवामानशास्त्राशी संबंधित गोळा केलेल्या माहितीचा अभ्यास करून आपल्याला काहीतरी अचूक निष्कर्ष देत असतं. सो त्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला येतो इथे GIS मध्ये. क्लिअर? सो अशा प्रकारे हा सगळा भूगोल विषयाचा सिलेबस आहे. आता 2025 ला ज्यावेळेस राज्यसेवा परीक्षा, मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची होईल, त्यावेळेस या दोन गोष्टींना अर्थ राहणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. हा घटक आपल्याला जसाच्या तसा असणार आहे सायन्स टेक्नॉलॉजी सेक्शनमध्ये, GS पेपर 3 लेखी परीक्षा. हे घटक आपल्याला भूगोलाच्या अंडर अभ्यासावे लागणारच आहेत. त्यामुळे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की हा विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित भाग, हा कृषीशी संबंधित भाग आणि हा प्रॉपर भूगोलाचा सिलेबस, हे सगळं तुम्हाला अभ्यासावं लागणारच आहे तीनही परीक्षांसाठी. 3 परीक्षा कोणत्या? कंबाईनची पूर्वमुख्य, राज्यसेवेची पूर्वमुख्य, मग ती मुख्य लेखी असो किंवा ऑब्जेक्टिव्ह असो, आणि अगदी UPSC साठी सुद्धा. उलट UPSC साठी तयारी करणार असाल तर त्यातला हा घटक डिलीट होईल. महाराष्ट्राबद्दल स्पेसिफिक अभ्यास करायची गरज राहत नाही. पण राज्यसेवा करत असाल आणि काय कंबाईन करत असाल तर महाराष्ट्र अभ्यासणं गरजेचं आहे. सो आपल्या बॅचमध्ये आपण जो काही अभ्यास घेणार आहोत तो या तीनही परीक्षा, कंबाईन, राज्यसेवा, UPSC यांच्या पूर्व आणि मुख्य, मग ती लेखी असो किंवा ऑब्जेक्टिव्ह असो, यासाठी उपयोगी पडणारा असेल.
या बॅचमध्ये झालेला सिलेबस तुम्ही व्यवस्थित कव्हर केला की या तीनपैकी कुठलीही परीक्षा त्या परीक्षेतला भूगोल विषयाचं पर्यावरण विषयाचे उत्तरं देण्यास तुम्ही सक्षम असाल, हे नीट लक्षात घ्या. ओके, सो इथे आपण हा सगळा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा आवाका पाहिलेला आहे. आता आपण काय पाहणार आहोत ते लक्षात घ्या. आता आपण आपल्या बॅच बद्दल थोडक्यात पाहणार आहोत की या बॅच मध्ये आपण काय घेणार आहोत. तर नीट लक्षात घ्या, आपली ही जी बॅच आहे ह्या बॅचचा कालावधी साधारणतः 3 ते 4 महिने असणार आहे. यामध्ये आपले लेक्चर्स हे सोमवार ते शुक्रवार अशा स्वरूपात दररोज 2 तास होणार आहेत आणि यामध्ये आपण सगळा सिलेबस पूर्ण करणार आहोत. ओके, आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. हा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करताना दर 15 दिवसांनी तुमची टेस्ट होणार आहे. म्हणजे अल्टरनेट संडे तुमची टेस्ट होणार. सुरुवातीला टेस्ट कोणत्या असणार आहेत, तर त्या ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत आणि त्यानंतर कुठल्या स्वरूपात टेस्ट होतील, लेखी स्वरूपात टेस्ट होणार आहेत. या सगळ्याच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. त्या हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही स्वरूपात असतील. प्लस तुम्हाला जे काही लेक्चर होत आहेत आपले, हे सगळे लेक्चर्स एकूण 6 महिने ॲपवरती आपल्या क्लासचं जे काही ॲप आहे त्या ॲपवर पुन्हा पाहायला मिळणार आहे. म्हणजे समजा आपली बॅच उद्यापासून सुरू आहे तर उद्यापासून पुढचे 6 महिने हे लेक्चर्स पुन्हा पुन्हा तुम्ही बघू शकता. म्हणजे समजा उद्या तुम्ही लेक्चर अटेंड केलं पण तुम्हाला वाटलं की मला समजलं नाहीये, मला ते रिवाईज करायचं आहे, तुम्ही ॲपवर ते पुन्हा बघू शकता. किमान 3 वेळा तरी तुम्हाला ते लेक्चर ॲपवर पाहता येतं. आपण तिथे किती वेळा पाहता येतं याचा पर्याय न ठेवता 6 तासाचा पर्याय ठेवला आहे. म्हणजे आपलं 2 तासाचं लेक्चर झालं, 2 तासाचं लेक्चर तुम्ही 6 तासात किती वेळा पाहू शकता, 3 वेळा पाहू शकता. समजा एखाद्या दिवशी आपलं लेक्चर 1.5 तास झालं तर ते 1.5 तासाचं लेक्चर तुम्ही त्या ॲपवरती 6 तासात किती वेळा पाहू शकता, 4 वेळा पाहू शकता. सो अशा प्रकारे ते होणार आहे. या सगळ्या कोर्समध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला सेपरेट नकाशाचा अभ्यास करायचा आहे. कारण नकाशावर आधारित प्रश्नांची संख्या हळूहळू वाढते. नकाशाच्या साहाय्याने अभ्यास करणं आवश्यक आहे, तर भूगोल व्यवस्थित समजतो. सो या स्वरूपात आपण ही बॅच पुढे रन करणार आहोत. क्लिअर? सो विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा आपला प्रवास हा उद्यापासून सुरू होणार आहे. उद्या आपलं पहिलं लेक्चर असेल दुपारी 1 वाजता. आपण 1 ते 3 या वेळेमध्ये दररोज सोमवार ते शुक्रवार 1 PM to 3 PM आपले लेक्चर्स घेणार आहोत. ओके, सो मित्रांनो, या बॅचचा तुम्हाला निश्चितच खूप चांगला फायदा होईल. भूगोल विषयाचे जे काही प्रश्न असतील, जे काही डाऊट्स असतील तुमचे, त्यामधून सहजच क्लिअर होतील, हे लक्षात घ्या. ओके.